तो सांगत आहे की ह्या भावाला खूप ताप होता अशा वेळेस हा भाऊ कांबेलला गेला आणि त्याच्या रक्त चेकअप केलं तर एकदम नॉर्मल सांगितलं, पण ताप काय निघायचाच नाही. अशा वेळेस तो नंतर दुधनीला गेल्यानंतर परत सलाईन लावलं तरी काय ताप त्याचा निघायचा नाही. अशा वेळेस तिच्या बहिणीने विश्वासाने तिला त्या केंद्रामध्ये घेऊन आले, सतत 3 वेळा घेऊन आले आणि खरोखर देवाची महान मोठी दया झाली. ताप होता तो पूर्णपणे निघाला आणि जो काय तो जेवायचा त्या जेवणाचा त्याला वास यायचा आणि खाल्यानंतर तो लगेच वॉमिट करायचा. अशा वेळेस विश्वासाने ह्या केंद्रामध्ये येत राहिला आणि त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि खरोखर देवाची महान मोठी दया झाली. जेव्हा त्याला त्रास होता, वॉमिटचा त्रास होता, ताप निघत नाही होता आणि डोक्यामध्ये वेदना होता, त्याचा पूर्णपणे प्रवेशने बरा केलेला आहे. म्हणून तो भाऊ प्रवेशला धन्यवाद देतो. आपण जोरात त्याला प्रवेशला धन्यवाद द्यायचा आहे. झालेला आहे असं म्हणजे डायरेक्ट डॉक्टर बोलला तर ही आई एकदम टेन्शनमध्ये आली आणि घरी आली आणि तिच्या पोरीकडे म्हणजे तिच्या लेकीकडे गेली आणि तिथून मग ते तिच्या लेकीने विश्वासाने केंद्रामध्ये फोन केला आणि विश्वासाने फोनवरून प्रार्थना घेतली आणि देवाची महान मोठी दया झाली. तिच्या मनामध्ये भीती होती की लकवा झाला असा तो डॉक्टर करायचा, पण खरोखर देवाची महान मोठी दया झाली. त्या संकटापासून या आईला देवाने वाचवलेला आहे. म्हणून या आई प्रवेशला धन्यवाद देते. आपण जोरात त्याला प्रवेशला धन्यवाद देते. भरपूर पोटामध्ये दुखत होतं, विश्वासाने पोटामध्ये वाटत ठेवलं आणि त्याद्वारे पोटामध्ये दुखायचे ते पूर्णपणे बरे झालेलं आहे. प्रवेशला धन्यवाद देते. त्यासाठी ती दुसरी साथी सांगत आहे ती संख्या रात्रीला भरपूर वाईट स्वप्न करत होती, जग सुद्धा लागत नव्हते. असं नाही विश्वासाने डोक्यावरती तेलाचा पुरुष पडला आणि त्याद्वारे वाईट स्वप्न याचे ते पूर्णपणे बरे झालेलं आहे. आता वाईट स्वप्न येत नाही म्हणून ही बेन प्रवेशला धन्यवाद देते. आपण सुद्धा जोरदार प्रवेशला धन्यवाद देते.